लोणी बुद्रुक येथे आरामशीनला आग, 1 कोटी रुपयाचे नुकसान, मशीनसह सागवान, अडजात लाकडी आगीत भस्मसात। रिसोड तालुक्यातील श्री क्षेत्र लोणी बुद्रुक येथे गावालगतच गंधारी रस्त्यावर असलेल्या गट नंबर 236 मध्ये असलेल्या आरामशीनला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना दिनांक 24 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास घडली। आरामशीनचा संपूर्ण परिसर लाकडाने भरला असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले होते। लोणी बुद्रुक येथील गणेश ज्ञानोजी घायाळ यांच्या सामायिक मालकी असलेल्या आरामशीनला दुपारी 3 वाजेच्या दरम्यान भीषण आग लागली। सदर आगीचे कारण मात्र कळू शकले नाही। आरामशीन परिसरातून धूर निघत असताना दिसताच गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेत आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु रिसोड येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले। रिसोड येथील अग्निशमन दलाला पोहोचेपर्यंत आरामशीनमध्ये सर्वत्र लाकडी असल्याने आगीने लागलीच रौद्र रूप धारण केले। सदर आरामशीनला लागूनच मोठी वस्ती असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। आगीचा प्रसार वस्तीमध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते। सदर आगीमध्ये आरामशीन मधील सर्व सागवान, कडुनिंब, बाबूळ आदी झाडांची लाकडे पूर्णतः आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती। यामध्ये आरामशीन आवारातील परिसर जळून खाक झाल्याने जवळपास लाखो रुपयाचे, कोट्यवधी रुपयाचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे। आग नियंत्रण आणण्यासाठी रिसोड येथील नगर परिषदच्या 2 तसेच बुलढाणा जिल्ह्यातील लोणार नगर परिषदच्या एका अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते। मात्र सदर आग दुपारी 3 वाजता लागली होती, तरीही संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सदर आग आटोक्यात आली नव्हती। लोणी या गावात सर्वत्र धूरच धूर होता व महिला व लहान बालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। वतन न्यूज साठी शेख अन्सार, रिसोड, जिल्हा वाशिम।